शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण पाहतात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा YouTube चॅनल। मित्रो, आपल्या समोर जे डाळिंब आहेत ना, हे 215 रुपये किलो बागेमध्येच त्याला ऑफर आलेली आहे व्यापाऱ्यांकडून, आणि शेतकऱ्याचा आग्रह आहे की मला 250 रुपये किलो त्याचे बाजार मिळाले पाहिजे। असं काय विशेष आहे या डाळिंबामध्ये, आपल्याला त्या डाळिंबाविषयी जाणून घ्यायचं आहे आणि त्या शेतकऱ्याविषयी त्याच्या बागेविषयी थोडीशी माहिती आपण घेणार आहोत आणि त्या बागेला भेट पण देणार आहोत। मित्रहो, त्यांनी 2 तारखेला पाठवलेला बॉक्स आपल्याकडे साधारणतः 3-4 तारखेला आला आणि त्यानंतर आजपर्यंत तो तसाच पॅक मध्ये पडलेला होता आणि तुमच्या समोर तो आपण फोडल्यानंतर सुंदर असे चमकदार डाळिंब बाहेर पडले। सरासरी 350 ते 500 ग्रॅम साईज असलेलं, एका झाडावर 80 फळं असलेले अशी त्यांची ही बाग आहे सरासरी। तर मित्रांनो, बागेचं अवघं वय आहे 27 महिने आणि 27 महिन्याच्या बागेमध्ये आज आपण जर पाहिलं तर साधारणतः दुसरं हार्वेस्टिंग आहे। म्हणजे आपण हिशोब करू शकता की पहिलं हार्वेस्टिंग त्यांनी किती महिन्यामध्ये घेतलं असेल। एकच महिन्याची त्यांनी रेस्ट ठेवली। जर पाठीमागे आपण जर गेलो 6 महिने आणि 1 महिन्याची रेस्ट जर पकडली तर 20व्या महिन्यामध्ये त्यांनी पहिला बहार काढला 5 टनाचा। आणि मित्रांनो, त्यांनी त्याच्यामध्ये 5 टनाचे त्यांनी 7 ते 8 लाख रुपये केले पहिल्या वर्षी, आणि या वर्षी फक्त 1 महिन्याचा रेस्ट देऊन पुन्हा दुसरा बहार त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या बागेमध्ये आज कमीत कमी 10 ते 12 टन माल आहे आणि 215 रुपये किलोची ऑफर आहे। ह्या बाजारात जरी धरले तरी 20 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे होणार आहे। मित्रांनो, 500 झाडं आहेत आणि 500 झाडांमध्ये त्यांनी अशा प्रकारे सुंदर असा माल काढला। खरं तर कौतुक दोघांचे आहे। जे मालक आहेत ते पुण्याला राहतात आणि ज्याच्यावर विश्वास आहे तो संतोष त्या बागेवर राहतो। मित्रांनो, संतोष हा जत तालुक्यामधला सांगलीचा आहे आणि तो सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये आपल्या मालकांची संदीप पाटील यांची शेती बघतो। तर मी नेहमी एक विधान करतो की संडे फार्मर जे असतात त्यांची शेती ज्या मॅनेजरच्या किंवा ज्या मजुरांच्या हातामध्ये असते ते मजूर तिची वाट लावतात, हे 99% घडतं। परंतु संतोष काशेकर हा त्याला अपवाद ठरला। त्याने त्या शेतीवर एवढं प्रेम केलं की खऱ्या अर्थाने मालकासारखंच त्याला त्या ठिकाणी आनंद मिळतो। आणि मग मी नेहमी सांगतो की जो आपल्या शेतीवर प्रेम करतो तो मालक, भले तो मजूर का असेना, आणि जो आपल्या शेतीवर नुसतं पैसा म्हणून पाहतो तो मजूर असतो। लक्षात ठेवा मित्रांनो, मजुराला फक्त मजुरी मिळते आणि मालक असेल तर त्याला उत्पन्न मिळतं। आणि तेच उदाहरण आपल्याला या डाळिंबाचं बघायला मिळतंय। मित्रांनो, याची थोडीशी हिस्ट्री अशी आहे की या शेतकऱ्यांनी लागवडीपासून SCT वैदिकचा बेसल डोसचा वापर केलेला आहे आणि मागच्या वर्षी त्यांनी ज्यावेळेस पहिल्या बहरामध्ये 7 ते 8 लाख रुपये केले, त्यांचा विश्वास फार मोठ्या प्रमाणात वाढला आणि मालकांनी देखील आपल्या शेतकऱ्याला, ज्याला त्यांनी सगळं पिकवायला दिलं होतं, त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्यांना या वर्षी 100% SCT वैदिक वापरू दिलं। त्याचा परिणाम असा झाला की या वर्षी मालाची क्वालिटी, मालाचा दर्जा, साईज 350 ते 500 ग्रॅम ॲव्हरेज साईज आहे त्यांची। आणि दुसरा बहार म्हटला म्हणजे तसा पाहिलं तर पहिलाच बहार आहे हा। त्याचा हिशोब, झाडाच्या वयाचा हिशोब केला तर पहिलाच बहार आहे तसं नियमाने, तरी त्यांचं या वर्षीचं उत्पन्न हे लाखो रुपयांनी तयार झालेले। तर मग ह्याच्यासाठी त्यांनी यावर्षी 3 बेसल डोस टाकले। 2 किलोचं कृषी अमृत, त्याच्यासोबत RNPS 3-3 किलो आणि SSM आणि ह्युमस गोल्ड हे प्रत्येकी 3-3 त्यांनी प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये टाकलेले आहे। सरासरी आपण जर हिशोब काढला तर एक बेसल डोस मध्ये साधारणतः एक 37 ते 38 हजार रुपयाचा त्यांचा बेसल डोस होतो आणि आपण 3 बेसल डोसचा हिशोब जर काढला तर साधारणतः त्यांचे 90,000 रुपये ते 1 लाख रुपये होतात। 40,000 रुपये धरले तरी आपण त्याचे 1,20,000 रुपये होतात। प्लस आपण सॉइल चार्जर त्यांनी 100 लिटर सोडलं या बागेला आतापर्यंत या बहरामध्ये, तर आपण त्याचा हिशोब काढला तर त्याचे होता साधारणतः 100 लिटर म्हणजे 5 ड्रम म्हणजे 832,000 ते झाले। आपण सर्व जर हिशोब काढला तर सरासरी त्यांचा 1.5 लाख रुपये आपला SCT वैदिकचा खर्च झालेला आहे। आणि आज जर आपण त्यांचं उत्पन्न पाहिलं तर ते 20 लाखांवर जाणार आहे, कदाचित ते 24 लाख पण होऊ शकतं। म्हणजेच 1 रुपयाला 12 रुपये त्यांना मिळणार आहे। त्यांचा इतर झालेला मजुरीचा आणि बाकीचा व्यवस्थापनाचा 1.5 लाख खर्च जरी आपण ऍड केला तरी 3 लाखावर त्यांना जर 24 लाख मिळतात, 1 रुपयाला 8 रुपये उत्पन्न इथे मिळतंय। मित्रांनो, म्हणजे आपण जर विचार केला तर कशा प्रकारे तुम्ही लागवडीपासून जर वापर केला तर त्याला किती सुंदर प्रकारे उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं। आपण ज्यावेळेस बॉक्स फोडला त्यावेळेस त्या बॉक्समधून त्यांचं नाव आपण पाहिलं, त्याच्या बॉक्समध्ये फोडताना त्याच्या ज्या फळांची शायनिंग पाहिली आणि ज्यावेळेस आपण फळ आपण तोडलं त्या ठिकाणी, आपण ज्यावेळेस कापून या ठिकाणी पाहिलंय तर त्याच्यामध्ये जे दाणे आपण हातावर टाकून मगाशी पाहिले की दाण्यांची क्वालिटी एवढी क्रिस्टल क्लिअर आहे की आपण त्याच्या कडा पूर्णपणे स्पष्ट पाहू शकतो।
आणि त्या दाण्यांना टेस्ट पण एवढी सुंदर आहे, त्याच्यामध्ये चमक एवढी छान आहे. तुम्ही सालीचं जे जाडी आहे ती सालीची जाडी बघू शकता. ही साल किती जाड आहे बघा, म्हणजे याची किपिंग क्वालिटी. आणि ज्यावेळेस आपण ते कापलं जणू काही ते फळ स्वतःहून सांगत होतं की एखादं फुल उमलावं, तसं ते स्वतः सांगत होतं की मला पटकन खोला, माझ्या आतमध्ये काय जादू आहे ती पहा. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर मित्रांनो, हे शेती जी आहे त्या शेतीवर खरं प्रेम करण्याची गरज आहे. त्यांनी शिलाजीत जी ट्रीटमेंट आहे आपली LSQ टॉप, त्याचा त्यांनी 3 वेळा वापर केलेला आहे. म्हणजे प्रत्येक बेसल डोसनंतर त्यांनी शिलाजीत टॉपचा एकदा वापर केलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी अमृत जलचा पूर्णपणे वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आपण सर्वजण शेती करतो, आपण बघतो मजूर आयुष्यभर मजूरच राहतो आणि मालक आयुष्यभर मालकच राहतो. मग मालक श्रीमंत होत जातो, मजूर गरीब होत जातो. ह्या कहाण्या आपण खूप ऐकल्या, बरोबर आहे. पण ही कहाणी अशी आहे मित्रांनो की संतोष काशेकर जे आहे त्यांनी मजुरासारखं काम न करता, एखाद्या मॅनेजर सारखं किंवा त्या ठिकाणी जाऊन फक्त देखरेख न करता त्यांनी स्वतःचा जीव ओतून त्याच्यामध्ये काम केलं. त्याचा परिणाम असा आहे की आज ते मालकासारखे त्याचा आनंद घेत आहे. आणि नुसते मालक ते आनंद घेत नाहीये, तर हा रिझल्ट बघून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जत या तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी 800 झाडांची लागवड केली आहे. ती झाडं पण 3 महिन्याची झालेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जी कहाणी जर पाहिली तर दोघं पण जिंकलेले आहे, मालक पण जिंकतोय आणि त्यांच्या शेती बघणारा जो व्यक्ती आहे तो पण जिंकतोय. ही सुंदर कहाणी आहे. मला असं समजलं त्यांच्या संतोषकडनं की संदीप पाटील यांची द्राक्षाची बाग पण आहे आणि त्या द्राक्ष बागेला देखील या वर्षीपासून ते सुरुवात करणार आहे. तर याच्यातून आपल्याला एकच साध्य होतं मित्रांनो की जे या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला हे बघायला मिळेलच, सगळं बाग बघायला मिळेल, झाडं बघायला मिळतील, पण याच्यामधून एक फार मोठा संदेश आहे की मजुराने मजुरी न करता त्यांनी मालकासारखी जर त्या मालकाची शेती सांभाळली स्वतःची म्हणून, तर हा परमेश्वर त्याला पण मालक बनवल्याशिवाय राहत नाही. हेच याच्या पाठीमागचं सर्वात मोठं काय आहे सूत्र आहे हे मला या ठिकाणी कळतं. आणि मित्रांनो, क्वालिटी लक्षात ठेवा. नेहमी सगळे लोक ओरडतात की पैसे मिळत नाही, बाजार मिळत नाही. ज्यांनी आता हे बाजार ऐकले ते लोक कदाचित असं म्हणतील की 215 रुपये काही पण फेकू नका, आम्हाला तर 100 मिळत नाही, आमच्याकडे 150 पण बाजार नाही आणि तुम्ही 250 रुपयाचा अपेक्षा करता. मला सांगायचं मित्रांनो, हा मार्केटिंग फंडा नाही. मुळात मुद्दा असा आहे की तुमच्याकडे मालाची क्वालिटी कशी आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला व्यापारी बाजार द्यायला तयार आहे. कारण त्यांचा माल जर दूर बाजारपेठेमध्ये जर ते पाठवू शकले तर त्यांना ज्या ठिकाणी हा माल उपलब्ध नसतो त्या ठिकाणी पाठवणं शक्य होतं. आणि ज्या ठिकाणी डाळिंब उपलब्ध नाहीये त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बाजार पण भेटतो आणि मग तेच साध्य यांना होतंय. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की अविनाश खैरनार म्हणून नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामध्ये कचवाडे या ठिकाणचे एक शेतकरी आहे ज्यांची 20-30 वर्षापासूनची डाळिंब शेती आहे. तर त्यांनी 135 ते 40 दिवसांपूर्वी त्यांनी हे डाळिंब मला एकदा पाठवले नाशिकला. आमचं डाळिंब परिसंवादाचं सेमिनार होतं दिवसभराचं, त्यावेळेस ते घेऊन आले होते. तर मित्रांनो, 60व्या दिवशी एक आम्ही दुसरं सेमिनार ठेवलं होतं. त्या सेमिनारला जमशेदपूर झारखंडमधून एक शेतकरी आले होते आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर मी एक डाळिंब फोडलं होतं. तो ये देखो, ये कम से कम 60 दिन का है, निकलने के बाद 60 दिन का है मेरे पास. अब देखो ये पूरा सूख गया है, देखो इसके छाल कितनी कड़क हो गई. ये इस अवस्था तक जिंदा ही नहीं रहता. इतना काटा मैंने, पानी निकला क्या नीचे. ये देखो देखो पूरा माल देखो आप अंदर से ऐसा माल निकला. देखो ये इसकी छाल देखो, ये आपको कहीं दिखने को नहीं मिलेगा. ये खुले में रखा हुआ है पिछले 30, 40, 50, 60 दिन से, तो फिर भी इतनी क्वालिटी उसकी ऐसी है. तो आप सोचो एसिड वैदिक का कमाल क्या, इससे ज़्यादा क्या कमाल हो सकता है. बस 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 बहुत मीठा. ये आपने खाया है, ये सूखा हुआ पूरा. हाँ, सूखा नाल बहुत मीठा है. हाँ. आप अभी सोचो, ऐसा अगर चीज़ आपको खाने को मिला, कोई भी आप सब्जी ले लो, ये फल ले लो, ये ऐसी क्वालिटी आती है उसकी. ये नॉर्मल अनार नहीं है. 60 दिन से रखा हुआ प्रिजर्व नहीं. देखो उसका छाल बता रहा है कि वो इतने दिन से पड़ा है. मैंने काटा आपके सामने, मेरी जान निकल गई. देखो 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 क्या आ रही है, कचरे जैसी आवाज आ रही है. टूट रहा है, बराबर है ना. टूट रहा है. हाँ, तो उसकी छाल माने तो पूरी लकड़ी हो गई है पूरी. ये देखो आपने डाल दी नीचे. ये एससीटी वैदिक की ताकत है. नहीं, मजा आया. अब तक कन्वर्ट कर रहा है.
ये ताकत है, मैं वही बोल रहा था आपको. त्यानंतर 100 दिवस जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मी घरी एक डाळिंब फोडलं होतं आणि त्याचे व्हिडिओ तयार करून त्याचे फोटो मी इंटरनॅशनल सायंटिस्ट असलेल्या एका डाळिंबाच्या ग्रुपवर पोस्ट केलं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, 100 पेक्षाही अधिक सायंटिस्ट असलेल्या त्या ग्रुपवरती सर्व सायंटिस्ट चकित झाले. आश्चर्याचा त्यांना धक्का बसला. मला सांगायचं एवढंच आहे की अशा प्रकारे ओपन टेम्परेचरमध्ये, ओपन रूम टेम्परेचरमध्ये हे डाळिंब आज 135 ते 40 दिवसाचं झालेलं आहे. हे माझ्या हातामध्ये आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे आजचं डाळिंब आहे, हे 140 दिवसांपर्यंत रूम टेम्परेचर मधलं डाळिंब आहे. आणि 100 दिवसापूर्वी डाळिंब जे फोडलं होतं मी, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला तिथे बघायला मिळेल. अशा प्रकारे ही जी डाळिंब आहेत आपण बघतोय, तर ह्याची क्वालिटी अजूनही ते सडलेलं नाहीये. बघा तुम्ही 2 महिने झाले, 60 ते 70 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे. मे ला पूर्ण पाऊस होता, जून मध्ये पूर्ण पाऊस होता, आताही पाऊस चालूच आहे. ह्युमिडिटी 90च्या खाली नाहीये, तरी देखील हे डाळिंब जसेच्या तसेच आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, जर तुमच्याकडे कीपिंग क्वालिटी असेल तर तुम्हाला बाजार आहे, आणि जर तुमचं शेतीवर प्रेम असेल तर तुम्ही मालकासारखं तुम्हाला उत्पन्न पण आहे. हेच आम्हाला याच्यातून बघायला मिळतं. त्याच्यामुळे जे बाजार म्हणून ओळखतात अशा सर्व शेतकऱ्यांनी एससीटी वैदिक 100% वापरलं पाहिजे. कमीत कमी 2 सीझन तुम्ही रेग्युलर ठेवलं पाहिजे, आणि मग तुम्ही त्याचा चमत्कार काय आहे ते बघू शकता. भेसळ करणारे, केमिकल वापरणारे, इकडे तिकडच्या कंपन्यांचं वापरणाऱ्यांनी ह्या अपेक्षा ठेवू पण नाही. मग त्यांनी फक्त आरोप करणे, दोष देणे, चुका काढणे ह्याच्यामध्ये समाधान मानायचं आहे, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर एससीटीची ताकद बघायची असेल, आता हे फळ बघा एवढं जड आहे, बरोबर आहे की आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. सेम गोष्ट आहे की आज लोक ओरडतात की ड्रॅगनला बाजार नाहीये, ड्रॅगनला बाजार नाहीये, परंतु जे एससीटीचे 100% यूज करणारे शेतकरी आहे त्यांचे ड्रॅगन आज 100 रुपयाच्या पुढे विकतात. आणि ज्यांच्या केमिकलवरच्या बागा आहेत त्यांना कोणी विचारत पण नाही, 30 आणि 40 रुपये 50 रुपयांनी मागतात. मित्रांनो, मला अनेक शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं की सर मी एससीटी वैदिकवर पिकवतो, आणि व्यापाऱ्यांनी जेव्हा माझा माल विकत घेतला त्यांनी सांगितलं पुढचा माल कोणालाही द्यायचा नाही, फिक्स रेटने आम्ही विकत घेऊ. सांगण्याचं तात्पर्य कसं आहे, तुमच्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे. 8 दिवसांपूर्वी सरला ताईंकडनं आम्ही ड्रॅगन आणले होते मित्रांनो. आज 8-10 दिवस झाले ते ड्रॅगन जसेच्या तसे आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, तर ड्रॅगनचं फळ 3-4 दिवसामध्ये खराब होतं. मग तुमचा माल जर एवढे दिवस टिकत असेल तर व्यापारी दूरच्या बाजारपेठेला पाठवतील आणि पैसे कमवतील ना. मग त्यांना जर कमायला मिळाले तुम्हाला पण देतील बाजार. म्हणजे आम्ही टिकवणारा माल पिकवला तर बाजार हा मिळतोच, हे या डाळिंबावरून आणि ड्रॅगनवरून आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो चला शेती करूया आनंदाने. मग शेती आनंदाने तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मातीमध्ये आनंद तयार कराल. त्यासाठी तुम्ही मातीला सुपीक कराल, मातीमधल्या जीवांना त्या ठिकाणी समाधानी कराल. तर मी पुन्हा एकदा संदीप पाटील यांचे आभार मानतो, त्यांनी प्रेमाने एवढे डाळिंब आम्हाला पाठवले. आणि त्याचबरोबर संतोष काशेकर या तरुणांचं मी खरंच अभिनंदन करेल की आपण या समाजाला एक चांगला आदर्श निर्माण करून दिला की 100% जर श्रद्धेने आणि एकनिष्ठ राहून जर तुम्ही एखादं तंत्रज्ञान वापरलं तर ते तुम्हाला एका सीझनमध्ये मालक बनवू शकतं. एवढी ताकद या समर्पणामध्ये आणि श्रद्धेमध्ये आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी संदीप भालचंद्र पाटील, राहणार मांडकी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं डाळिंबचं? हे साधारणतः 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर. आणि ह्याच्यामध्ये किती झाडं बसवलेत आपण? 2 एकरामध्ये 570 झाडं बसवली. 570. आता जर आपण बघायला गेलं तर ह्या झाडाची लागवड साधारण कधी केलेली आहे तुम्ही? आज 26 महिन्यापूर्वी ही लागवड झालेली आहे. 26 महिने कंप्लीट झाले. 26 महिने कंप्लीट झाले. ओके. आता जर बघितलं आपण तर दोन्ही लाईन मधलं आणि दोन्ही झाडामधलं अंतर किती ठेवलेलं आहे तुम्ही? 10 बाय 13. 10 बाय 13 वर लागवड केलेली आहे. बरोबर. ओके. तर पहिला जी भार आहे तुम्ही हे पहिला भार साधारण कधी धरला आणि किती दिवसापूर्वी पकडला होता तुम्ही? 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी. 12 महिन्यात बरोबर इथे मारले. ओके. ही दुसरा भार आहे आता सध्या. हा दुसरा भार आहे.
पहिल्यापासून लागवडीपासून तुम्ही काय नियोजन केलं आणि तुम्ही जे एसटी वैदिक पासून कधी जोडला एसटी वैदिक? आम्ही काय केलं तसं रोप लावायच्या अगोदर हम्म. एक अर्धा किलो क्रशमृत टाकलं होतं त्याला. ओके. त्यावेळी काय RMPH नव्हती अजून. मग फक्त क्रशमृत टाकून ही रोप लावली. मला सांगा, तुम्ही साधारण रोप लावल्यापासून एसटी वैदिक वापरताय? हो, 100%. ओके. तर तुम्हाला रोप लावल्यापासून आजपर्यंत जे वैदिक तंत्रज्ञान वापरलं त्याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला? दुसरा काय परिणाम नाही त्याच्यावर. हम्म. म्हणजे कुठलंच रोग आला नाही आपल्याला. हम्म. आता जर बघितलं आपण, झाड तुम्ही सगळं सिंगल खोड केलेलं आहे. हो. ओके. तर तुम्हाला सिंगल खोडचं जी झाडाचं लष्टर असेल, जी खोडामध्ये जी स्टोरेज आहे, ह्याच्यासाठी काय तुम्ही असं ट्रीटमेंट केलं वगैरे? वेगळं काय केलं नाही आपण. फक्त खालून एसीटी वैदिक वापरलं, एवढंच. दुसरं काय नाही. ओके. तर मला सांगा, तुम्ही लागवडीपासून ते आतापर्यंत किती तुम्ही एसटी वैदिकचा बेसल डोस झाला असतील आता? 3 डोस. म्हणजे लागवडीपासून नाही सर, ही भार धरल्यापासून 3. हो. पण पहिल्या लागवडीला तुम्ही कधी केला होता? पहिला, दुसरा, तिसरा असं? ह्या भारला का? नाही, पहिल्या तुम्ही लागवड रोप लावली? आपण रोप लावल्या अगोदर पासून चालूच आहे एसीटी. म्हणजे रोप लावलं, त्याच्यानंतर दुसरा डोस कधी दिला? 3 महिन्यांनी. 3 महिन्यांनी. म्हणजे पहिलं भार धरेपर्यंत तुम्ही प्रत्येक 3 महिन्याला बेसल डोस भरला? बरोबर. ओके. म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांना ह्या झाडाची जी क्वालिटी आहे किंवा जे झाड तुमचं जे स्ट्रॉंग बनलंय, ह्याच्यासाठी हे तुम्ही पूर्णतः एसटी वैदिक तंत्रज्ञान वापरले. तुम्ही काडी तयार करण्यासाठी, खोड तयार करण्यासाठी इतर कुठलं काय वापरलंय का? नाही. काहीच आपण लेबर लावून नकलून घ्यायचो. हा. थोडं वाढलं की ते सेंड कट करून घ्यायचो. ओके. म्हणजे तुम्ही त्याला स्टॉपिंग वगैरे सगळं केलेलं आहे. तर मला सांगा, साधारण आता जी केमिकलच्या बागा आणि तुमची बाग, ह्याच्यामध्ये काय बदल जाणवतोय तुम्हाला? नाही, केमिकलच्या बागेत आता भरपूर रोग आहेत. आपल्या बागेत काय नाही. काहीच नाही. तर आता जर बघितलं, गेल्या वर्षी तुम्ही हा दुसरा भार आहे तुमचा? दुसरा. ओके. तर गेल्या वर्षी तुमचा काय अनुभव आहे की केमिकल आणि आपल्यामध्ये? गेल्या वर्षी पण आपण हीच होती, केमिकल नव्हतंच आपल्या बागेत. म्हणजे इतरांच्या परिस्थिती काय होत्या त्यावेळी मी रोग होती सगळीकडे. हा. आणि आपलं 12 महिने सक्सेस झाले ना. 12 महिन्यात तुम्ही पहिला भार धरला होता. भार धरला. आणि किती तुम्हाला माल आणि कसं ॲव्हरेज भेटलं? पहिल्या बाराला आम्हाला साधारणतः 7 टनाच्या आसपास माल आम्ही धरला होता. म्हणजे माल कमी धरला होता पहिला बार असल्यामुळं, पण एक 7 टनाच्या आसपास उत्पन्न निघालं होतं त्यावेळेस. ओके. पुन्हा तुम्ही उत्पन्न काढल्यानंतर रेस्टला काम केलं, बरोबर? तर रेस्टला काम केल्यामुळे काय तुम्हाला ह्या वर्षी फायदा झाला? स्टोरेज वाढले ना झाडात. आता त्याचेच रिझल्ट दिसते ना. ओके. आज जे आपण हे झाडाचं सेटिंग बघतोय, हे रेस्ट पिरियडला काम केल्यामुळे. बरोबर. पण काही शेतकरी रेस्टला काम करत नाहीत आणि इतर पिजार वगैरे खूप मारून परेशान करतात झाडाला, आणि त्याच्यानंतरची त्यांना जास्त पिजार मारल्यामुळं जी झाडामध्ये जी त्यांचं एक चेंजेस होतात, हार्मोन्स इनबॅलन्स होतं, आणि त्याचा दुष्परिणाम त्यांना रोग येणं असेल, तेलकट येणं असेल, ह्या गोष्टीला सामोरे जावं लागतं. तसं तुम्ही पूर्णतः नैसर्गिक ह्याला आहार दिलाय. बरोबर. आणि आहार दिल्यामुळे आज जर बघितलं तर पूर्ण झाड जर आपल्याला बघायचं म्हणलं तर एकदम असं गच्च भरलेलं आहे. आपल्या झाडामध्ये आणि इतरांच्या झाडामध्ये काय बदल जाणवतोय तुम्हाला? फरक तर आहे. जी त्याच्यामध्ये असणारी प्युरिटी, त्यानंतर शाईन, याच्यामध्ये बराच फरक आहे. आणि साईज पण ज्या पद्धतीत घेतलेली आहे झाडांनी, फळांनी, ह्याच्यामध्येही खूप फरक जाणवलाय आम्हाला. आता मला साधारण आता आपलं जे झाड आहे त्या झाडावर किती साधारण सेटिंग आता बघायला गेलं तर? सरासरी ऍव्हरेज 80-85 आहे. ऍव्हरेज 80-85 आहे. तर आपण साईजचा जर विचार केला तर एका झाडाला साधारण 85 फळं असून सुद्धा बघितलं तर साईज तर युनिफॉर्म आहे. आणि हे जर साईज बघितली तर साधारण 300-400 प्लस साईज आहे पूर्ण. आणि हे जे चमक शायनिंग आहे ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काय करायची गरज पडलेली आहे? नाही, काहीच नाही. तुम्ही बेसल डोस याला 3 दिले, बरोबर? तर बेसल डोस मध्ये काय दिला असं तुम्ही? अमृत 2 किलोने दिलतो आपण एक डोस मध्ये. RMPH आणि
ते SSM SSM म्हणजे कृषी अमृत दिलंय, RNPH दिलंय, SSM दिलंय, म्हणजे सर्व तुम्ही फुल ताकदीनं 3 डोस केले ते. ओके. तेच काही शेतकरी म्हणतात कधी दिलं, रेस्टला एक दिला, दुसरा डोस कधी दिला तुम्ही, सेटिंग झाल्यानंतर, आणि तिसरा 1 महिन्यापूर्वी दिला. 1 महिन्यापूर्वी. म्हणजे ही जी साईज आहे, तर ह्या साईज साठी सर्व जी काय आहे तुम्ही ती पूर्णतः ह्याच्यासाठी साईज साठी एक दिला, सेटिंग झाल्यानंतर एक दिला, आणि एक रेस्ट साठी दिला. म्हणजे तुम्हाला इतर लोक 1261 देतात, कोण 1340 देतात, कोण हे देतात, हे अशी काही द्यायची गरज पडली का? नाही, काहीच नाही. शिलाची ट्रीटमेंट दिली आपण 3. सिलाजी ट्रीटमेंट 3 दिलेत, म्हणजे डोस टाकून 3 सिलाजीत केलेत. ओके. म्हणजे जे काही शेतकरी आपले SCT वैदिक यूज करतात किंवा यूज करत नाहीत, त्यांना करायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही जी प्रेरणादायी तुम्ही बेसल डोस आणि शिलाजी ट्रीटमेंट दिली, ह्याचं जे आपल्याला आज जे बघायला भेटतं हे सगळं एकदम रहस्य आहे. अशी जी बाग आहे ही आज जे बघतोय आपण, आता बरेच शेतकरी म्हणतात की बाग स्वच्छ ठेवली पाहिजे, गवत नाही काढलं पाहिजे, आणि तुम्ही जर बघितलं तर पूर्ण तुमच्या बागेमध्ये असे गवत आहे, हिरवळ ठेवली, तर ह्याचा तुम्हाला काय दुष्परिणाम काय झाला का फायदा काय झाला? फायदा झाला. काय फायदा झाला? सनबर्न झाला नाही, हा, आणि कुठला रोग वाढला नाही. ओके. आम्ही तणनाशक अजिबात वापरत नाही. म्हणजे तणनाशक अजिबात वापरत नाही? नाही, कुठल्याही प्रकारचं तणनाशक नाही. आम्ही कटरचा वापर करतो. ओके. आणि वेळोवेळी कटरनं फक्त त्याची लेवल मेंटेन करतो. पण काय शेतकऱ्यांना असं वाटतं ना की स्वच्छ ठेवल्यावरच रोग येत नाही, आणि जर गवत असेल तर रोग येतो. तुमचा काय अनुभव आहे? तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. हा. ओके. या पद्धतीने आम्ही मेंटेन केलेलं आहे, त्याच्यावरती बाग अशी दिसते. ओके. ओके. आता प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असू शकतो, हा. पण आम्हाला तरी म्हणजे आज 3 वर्ष झालं आम्ही ह्या पद्धतीनंच शेती करतोय, फळबाग करतोय. आणि हेच नाही, इतर बागांमध्ये सुद्धा आम्ही सेम पद्धतीने हे करतो. ओके. कुठल्याही प्रकारचं आम्ही तणनाशक वापरत नाही. तुम्ही ह्याच्या आधी पण दुसऱ्या तुमचं ऊस आणि द्राक्षला वापरत होता, Yes. आणि त्याच्यानंतर तुम्ही डाळिंबाकडे वळाला, तर त्या दोन्ही पिकाचा काय अनुभव आहे आपला? नाही, आपलं एकदम हलकी रान होती ऊसाची. ऊस येत नव्हता त्या रानात. बर. 38 कांड्यावर ऊस आला. बर. एकरी 80 टन ऊस गेला त्या रानात. ओके. आणि पहिला अवरेज काय भेटायचं तुम्हाला? पहिला आम्हाला 40 मॅक्स ॲव्हरेज 40 भेटायचं आम्हाला. म्हणजे ऊसामध्ये पण तुम्ही विक्रमी उत्पन्न घेतलेलं आहे, आणि तेही निकट जमिनीमध्ये. बरोबर. ओके. आता जर बघायला गेलं तर पूर्ण असं डोंगर आहे कडणी, बरोबर, आणि तिथं जर बघितलं तर अशी एकदम सोन्यासारखी बाग म्हणलं तर काही कमी ठरणार नाही. ॲपल आहे का डाळिंब आहे हे कळणार नाही, अशी बाग आहे इथं. इतर जे शेतकरी येतात किंवा बाग बघतात, तर त्यांना काय, त्यांचा अनुभव काय आहे तुमच्यासाठी? काय शेतकरी येतात आणि सगळे आता जेवढ्यांनी आमच्या बागेला भेट दिलेली आहे, ओके, त्यांनी ह्या टेक्नॉलॉजी बद्दल इन्क्वायरी केलेली आहे. हा. ते विचारतात काय ट्रीटमेंट घेताय तुम्ही, हा. आणि आम्ही असं काही लपवून वगैरे ठेवत नाही. जे आहे ते पूर्ण व्यवस्थित सांगतो. ओके. फक्त ह्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे मी पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक शेतीबद्दल माझा अट्टाहास जास्त असतो. ओके. तर त्यामुळे मीही याला तुमच्या अपरोक्ष मी बऱ्याच जणांना हे प्रमोट करत असतो. राम सरांनी खूप चांगली टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे ऍक्च्युली. ओके. मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो ओके. की अशा पद्धतीचं काही नवीन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलंय, जेणेकरून विषमुक्त शेती जो प्रकार आहे तो आपण सगळ्यांनी खरं फॉलो करणं आता आवश्यक झालेलं आहे, जेणेकरून आपली पुढची पिढी जी आहे ती सदृढ आणि निरोगी आयुष्य जगेल. तर म्हणजे तुमचा व्यवसाय शेतीच आहे का? नाही, माझा व्यवसाय तसा मी व्यवसायाने माझा पुण्यामध्ये काही आहे व्यवसाय माझा. ओके. ते करून मला शेतीची आवड असल्यामुळे मी हे सगळं वडिलोपार्जित जेवढं आहे ते आम्ही डेव्हलप केलेलं आहे, आणि याच्यामध्ये संतोष सारख्या माणसाची मला साथ मिळाली आहे. ओके. त्याच्यामुळे हे तुमच्या समोर रिझल्ट दिसत आहेत. आज जर बघायला गेलं तर तुम्ही तर पूर्ण व्यावसायिक आहात, इंजिनियर आहात, आणि तुमची बाग जर बघितलं तर कोणताच माणूस म्हणणार नाही की हा एक इंजिनियर माणूस शेती करतोय. तर अशी जी 50 वर्ष डाळिंबात ज्यांनी घातलेत त्यांची सुद्धा आज बघायला गेलं तर अशी बाग नाही. आज मला सांगा
की पाऊस आणि वातावरण एवढं भयान असताना अशी क्वालिटीची बाग येणं शक्य होतं का तुम्हाला? नाही, ते तर शक्य नव्हतं. मी 6 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी पण बागेचा प्रयत्न केलता. ओके ओके, त्यावेळेस संतोष माझ्याबरोबर नव्हता, पण त्यावेळेस आम्ही प्रयत्न केलता. मला ते मी प्रयोगशील आहे. ओके, बऱ्याच मी वेगवेगळ्या प्रकारच्या बागा केलेल्या आहेत. ओके, पण माझं ते इच्छाशक्ती, त्याच्यात संतोषची साथ आणि तुमची टेक्नॉलॉजी याचं सगळ्याचं मिळून हे आउटकम आहे असं मी म्हणेन. म्हणजे ह्याच्या आधी पण तुम्ही खूप प्रयत्न केला पण असं सक्सेस भेटलं नाही तुम्हाला? ओके, तर आज जर बघायला गेलो सर, आज आपली जर झाडाची खोड जर बघितलं तर हे जी खोडाची जर लस्टर बघितलं आणि चमक बघितली तर एकदम सिल्वर कलर, एकदम चकाके. आणि माल जर बघायला गेलो आपण तर पूर्ण खालून, आणि पानाची क्वालिटी जर बघायला गेलो तर राम सर नेहमी सांगतात जसं पान आहे तसं फळ आहे. तर हे जर बघितलं तर पूर्ण आतमध्ये खोडाला सेटिंग आहे आणि पूर्ण स्टंपला सेटिंग आहे. तर सेटिंग हे होण्याचं जी काही तुम्ही रहस्य सांगितलंय ही की तुम्ही जे रेस्टमध्ये केलेलं जे काम आहे त्याच्यामुळं हे झालेलं आहे. जर समजा ही जर तुम्ही केमिकलवर बाग केली असती तर आज काय परिस्थिती असली असती? रोग भरपूर आले असते. हा, आमच्या गावात बराच डाळिंब क्षेत्र आहे. ओके, आणि भरपूर वर्षांपासून डाळिंब करतायत. ओके, आणि आज बऱ्याच ठिकाणी तेल्या हा जो रोग आहे तो बऱ्याच बागांमध्ये त्याचा शिरकाव झालेला आहे, मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. क्वालिटी चांगली आलेली आहे, पण त्या रोगामुळे तुम्हालाही माहिती आहे की हातचं फळ असं समोर खराब होऊन जातं. हो, बरोबर. ओके, तो ते फॉर्च्युनेटली आमच्याकडे बिलकुल त्याचा प्रादुर्भाव नाहीये. हे आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे. आता मला सांगा, ह्या वर्षी तर खूप भयानक वातावरण खराब आहे, बरोबर? तरी सुद्धा तुमच्याकडे तेलकट नाही, कुजवा नाही, किंवा जे काही आपण वाईलची समस्या आज खूप ठिकाणी बघायला भेटते केमिकलमध्ये, तर हे तुमच्याकडं कुठंच जाणवत नाही. तर ह्याच्या पाठीमाग काय रहस्य वाटतं तुम्हाला? झाडाचं आरोग्य हे म्हणजे कसं आहे की पहिलं जसं की आता सगळं हायब्रिड निघालंय. ओके, त्यामुळं आपलंही आयुष्यमान किंवा आपली जी निरोगी राहण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे या पिढीची. तर ह्यात सुद्धा आम्ही जे नैसर्गिक तत्व त्याला पाहिजेत, ओके, ऑर्गॅनिक लेवलची, तीच आम्ही डे 1 पासून त्याला प्रोव्हाइड करत आलेलो आहे. त्यामुळेच आज हे आम्हाला रिझल्ट दिसत आहेत. ओके, म्हणजे जसं माणूस किंवा जनावर असतील किंवा जे काही प्राकृतिक पोषण घेतं तीच तुम्ही तुमच्या बागेला प्राकृतिक पोषण दिलेलं आहे एसीटी वैदिकच्या माध्यमातून. जर आज बघायला गेलं तर खूप एवढ्या समस्या असून सुद्धा तर इथं समस्या विरहित बाग आली आहे. आणि तेही आज जर जमीन जर बघितली, काय शेतकरी म्हणतील जमीन भारी असेल, म्हणजे खूप शेतकऱ्यांचा प्रश्न असतात, जमीनच चांगली असेल त्यांची, तिचा सेंद्रिय कार्बनच चांगला असेल. तर आज बघायला गेलं तर तुमची जमीन कशी आहे? जमीन तशी हलक्या ते मध्यम स्वरूपाची आहे. खूप त्याच्यामध्ये नॅचरल हर्ब्स किंवा हे इनबिल्ट नाहीयेत. ओके, हे सगळं जे केलेलं आहे हे आम्ही वरून काही माती डिप्लॉय करून आणि ह्या टेक्निकनच ही बाग आणलेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही ह्या वर्षी कमजोरीवर काम केलं की रोगावर काम केलं? आम्ही झाडाच्या हेल्थवरती काम केलं. हा, म्हणजे पोषणावर काम केलं. पोषणावरती काम केलं. आणि आज बघायला गेलं तर सगळे शेतकरी कशावर काम करतात की झाडाच्या संरक्षणावरती, आणि तुम्ही काम केले झाडाच्या हेल्थवर. हा एक आपल्याला त्याच्यामध्ये आज बघायला भेटतोय. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, इम्युनिटी पॉवर जी म्हणतो आपण, ती इनबिल्ट इम्युनिटी पॉवर त्याला खूप चांगली आलेली आहे. त्यामुळेच रोग आता आजूबाजूला बागा आहेत त्या रोग प्रादुर्भाव होतच असणार आहे, येत असणार आहे, पण त्याच्यामध्ये ती प्रतिकारशक्ती एवढी चांगली निर्माण झालेली आहे त्यामुळं तो स्वतःवरती येऊ देत नाही. म्हणजे सर नेहमी राम सर सांगतात की कमजोरीवर काम केलं पाहिजे, रोगावर काम केलं नाही पाहिजे. आणि रोग जर कमजोरी एक दूर केली तर रोग ऑटोमॅटिक जातोय. आज मला सांगा, तुम्ही
एवढी सुंदर बाग पिकवली, ह्याच्यामुळे तुमचा स्प्रेचा खर्च जास्त आहे की मातीवर केलेला खर्च जास्त आहे? नाही, निश्चितच आमचा स्प्रेचा खर्च जो केमिकल ट्रीटमेंटने होतो त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात झालेला आहे. ओके, विशेष असे स्प्रे सुद्धा आम्हाला घ्यायची गरज नाही पडलेली. म्हणजे तुमचा सर्वात जास्त खर्च हा बेसल डोसवर झालाय. बेसल डोस. ओके, म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुमचा खर्च हा पोषणाला झाला पाहिजे, पण आज शेतकरी काय करतो की स्प्रेवरती जास्त खर्च करतोय. ते तुम्ही बरोबर त्याचा पोषणावरती त्याचा खर्च डायव्हर्ट केल्यामुळे आज आपल्याला जी समस्या कमी येतात. तर नवीन जे शेतकरी आहेत किंवा जे काय तुमच्यासारखेच व्यावसायिक त्यांना शेती करायचं आहे किंवा जे पारंपरिक शेती करतात अशा शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता? नाही, सर्वांनी खरं तर आता विचार करण्याची गरज आहे. आणि जरी STC सारख्या टेक्नॉलॉजीचा तर वापर करावाच, SCT वैदिक सारखा, आणि त्यांनी अभ्यासपूर्ण शेती जर केली तर ही शेती लॉंग टर्म मध्ये ओके त्यांना चांगला उत्पादन पर्यायाने चांगला इन्कम शेती देऊ शकते, असा माझा ठाम विश्वास आहे. आता मला सांगा, तुमचा जर आपण खर्चाचा विचार केला तर आतापर्यंत म्हणजे बाग धरल्यापासून जर आज तागायचा जर खर्च काढला तर किती झाला असेल अंदाजे? 2 ते 2.5 लाखाच्या आसपास. 2 ते 2.5 लाख रुपये. जर आपण जर आता टोटली जर आपण 1 महिन्याभरात बाग हार्वेस्ट करू शकतो तर ह्या महिन्याभरात जर आपल्याला जर माल बघितला तर किती टन हार्वेस्ट होईल साधारण? आम्हाला साधारणतः 10 टन प्लस अपेक्षा आहे. ओके, आणि जर आपल्याला टोटली जर उत्पन्न म्हटलं तर किती होईल असा अंदाज आहे तुमचा? आता सध्या दर तसे चांगले आहेत सध्याच्या मार्केटच्या हिशोबाप्रमाणे. ओके, सो 15 ते 20 लाखाच्या आसपास उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे साधारण तुमच्या आपण 3 लाख खर्च पकडू, 3 लाखाला जर तुम्हाला 15 लाख रुपये जर भेटत असतील तर शेती परवडते का नाही? ऑब्विसली मी तेच परत सांगितलं की शेती हा व्यवसाय शेवटी निसर्गावरती आणि बाकी गोष्टीवरती पण डिपेंड आहे. ओके, पण वेळेत त्या गोष्टी जर करत राहिलात आणि ह्या पद्धतीनं जर मॅनेजमेंट केलं शेतीचं, शेती नक्कीच फायद्याचा व्यवसाय आहे. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की 80% रोल हा मातीचा आहे, 20% रोल हा वातावरणाचा आहे. आता तुमच्या ह्याच गावामध्ये सगळीकडेच पाऊस आहे, तुमच्याही बागेत पाऊस आहे, बरोबर? वातावरण तर ह्या गावात वेगळं नाही, मग तुमचीच बाग का चांगली येते? तर ह्याचं कारण आहे की तुम्ही पोषणावर जास्त लक्ष देता आणि मातीवर लक्ष देता. त्याच्यामुळं वातावरण आपण हातात घेऊ शकत नाही, पण माती 100% हाताने बदलू शकतो, आणि ते तुम्ही केल्यामुळे आज आपल्याला हे चांगलं सुंदर वैभव बघायला भेटतंय. आपण जर साईज बघायला गेलो तर बरेच शेतकरी म्हणतात की शेंड्याला साईज होत नाही, तर ही आपण खालची साईज बघतोय आणि हे शेंड्याची साईज बघतोय. तर सर आता ही शेंड्याची साईज बघितली तर किती होईल? 400 प्लस आहे. 400 प्लस आहे. आणि ह्याला एक ही कुठलं रासायनिकचं खत दिलेलं नाही, पूर्णतः SCT वैदिक दिलेलं आहे. आणि सेटिंग जर पाहायची म्हणलं तर हे सेटिंग आणि हे साईज खूप जबरदस्त आहे, क्वालिटी बघा. आता ही आपण सगळीकडे पाहू, 100 बडकर एक प्रत्येक झाड आहे. सर बघा, आता ही साईज बघितली, ह्याची क्वालिटी पूर्णतः सेम. आणि पानाची जर साईज बघितली तर हे पान आहे, जसं जेवढं मोठं पान, आता हे जर तुमच्या हातावर जर ठेवलं पान तर बघा केवढं पान आहे. 3 इंच एवढं आहे. कोणतंच झाड नाही असं ती ही दाखवा का ते दाखवा असं झालंय. आणि प्रत्येक खोडाची साईज युनिफॉर्म आहे आणि फळाची साईज बी युनिफॉर्म आहे. बघा आता इथं 3 फळ आहे ती, तर तिन्ही फळाचं सेम आकार आहे, सेम साईज आहे. म्हणजे एका जागेला 4 आहे, सगळे सेम साईज सेम साईज. आणि ही जर कलर आणि शायनिंग जर बघितली तर खूप जबरदस्त आहे. ओके.